नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर शोभा खंबाळकर, स्त्रीरोग तज्ञ. चला आज आपण जाणून घेऊया की काय काय खाल्ल्याने प्रेग्नन्सीमध्ये बाळाचं वजन वाढेल, जेणेकरून डिलिव्हरीच्या वेळी बाळाचं वजन 2.5 ते 3.5 किलो होईल. आणि सोनोग्राफी करताना तुमच्या डॉक्टरांनी जर सांगितलं असेल की बाळाचं वजन कमी आहे, तर तुम्ही माझे हे 7 टिप्स नक्कीच फॉलो करा. पहिला टिप म्हणजे प्रोटीन इनटेक वाढवा. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवा. जसं की स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले कडधान्य, डाळी, छोले, राजमा रोज बदलून वेगवेगळ्या प्रकारचे डाळी, कडधान्य खात राहा. आणि दुधाचे पदार्थ, दही, ताक, पनीर, लोणी खा. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी, मासे, चिकन, मटन हे चालेल. सेकंड टिप म्हणजे तूप. हो, रोज 1 ते 2 चमच तूप दिवसातून तुम्ही खाल्लंच पाहिजे. चपातीला लावून किंवा भातासोबत खावा. आणि तुपातून बनवलेले लाडू जसे की बेसनचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, नाचणीचे लाडू, ड्रायफ्रुट्सचे लाडू असं इव्हनिंग स्नॅक्सच्या वेळी तुम्हाला जर गोड खावं वाटत असेल त्यावेळी खावा. तिसरं टिप म्हणजे ड्रायफ्रुट्स. हो, ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून खावा किंवा इव्हनिंग स्नॅक्समध्ये थोडंसं काजू, बदाम, पिस्ता असे ड्रायफ्रुट्स, थोडे मनुके आणि 1-2 अंजीर असं खा, जेणे की बाळाचं वजन वाढेल. चौथं टिप म्हणजे प्रोटीन पावडर. तुमच्या डॉक्टरने दिलेल्या प्रोटीन पावडर रोज 1 ते 2 चम्मच दुधातून 1 ते 2 वेळा घ्या. पाचवं टिप म्हणजे तुमच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये जर युट्राईन आर्टरी वाढला असेल, तर बाळाला ब्लड सप्लाय कमी होतो आणि बाळाचं वजन कमी होतं. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इकोस्प्रिन टॅबलेट रोज न चुकवता नक्कीच घ्या. 6वा टिप म्हणजे स्ट्रेस फ्री राहा. तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमचा वर्कलोड कमी करा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हो, वर्कलोड कमी करा. 28 आठवड्यानंतर वर्कलोड तुम्ही कमी केलंच पाहिजे, जेणेकरून बाळाचं वाढ होईल. तुम्ही स्ट्रेस फ्री राहण्यासाठी मेडिटेशन करा. रोज एक 15-20 मिनिटं मेडिटेशन करा. तुम्हाला आवडतं असं म्युझिक ऐका, फ्लूट म्युझिक ऐका किंवा कोणतंही म्युझिक ऐका, जेणे की तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल. आणि 7वं टिप म्हणजे खूप महत्त्वाचं टिप झोप. हो मैत्रिणींनो, 7 ते 8 तासाचा झोप हे घेतलंच पाहिजे. आणि दुपारची विश्रांती सुद्धा 1 ते 2 तासांची विश्रांती घ्या, जेणेकरून ब्लड सप्लाय वाढेल आणि बाळाची वाढ व्यवस्थित होईल. असंच स्वस्थ आणि तंदुरुस्त बाळाला जन्म देण्यासाठी माझा व्हिडिओ नक्कीच पाहत राहा. बाय.